नगरी नगरी यूट्यूब चॅनल सादर करत आहे किवीज प्रस्तुत शांताराम कथा पारितोषिक विजेती कथा पत्र. लेखिका आशा बगे, अभिवाचक किरण डहाळे आणि वीणा दिघे. ध्वनी संकलन तथा दिग्दर्शन किरण डहाळे. सहर्ष सादर आहे पत्र. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत पाठवून देण्याचं सुबी आत्याचं पत्र विकूच्या बाबांना आलं आणि तेव्हापासून घरी सगळ्या त्याच गोष्टी सुरू झाल्या. पण नुसत्याच गोष्टी. विकू आणि मंजूनं जायचं की नाही हे ठरायचं होतं आणि ते ठरवणारे विकूचे बाबा नव्हते, आई होती. तिनं हो म्हटल्याशिवाय काही होणार नव्हतं. विकूसमोर मात्र कॅलेंडरवर एखाद्या सुंदर घराचं चित्र असतं ना, त्या चित्रासारखं असलेलं सुबी आत्याचं घर सारखं सारखं यायला लागलं. मोठं, थोरलं, प्रशस्त. अंगणात बसायला वेताच्या खुर्च्या. कंपाऊंडच्या तारेला लागून वाढलेली बागड. तिला लागलेली चिमणी पांढरी फुलं हिरव्या पानातून छान दिसायची. बोगनवेल. तिला लागूनच मस्त झोपाळा. घरापासून दूर असलेली आमराई. सुबी आत्याकडे जाऊन किती दिवस झाले, किती सुट्ट्या गेल्या. आई नाहीच म्हणते. पण काय होतं गेलं तर, किती वेळ गाडीत बसायला मिळतं पुन्हा. बाबांच्या चष्म्याच्या घराखाली ठेवलेलं सुबी आत्याचं पत्र विकूनं कितीदा तरी वाचलं आणि त्यातल्या त्या ओळी पुन्हा पुन्हा. विक्रम आणि मंजूची परीक्षा संपली असेल. 7वीत गेला ना विक्रम. आणि मंजी किती दिवसात मुलांना पाहिलं नाही. महिनाभर पाठवून दे, कुणी येणारं असलं तर मी पोचवून देईन. आताही 9व्यांदा पत्र वाचून त्यानं ते छान घडी करून चष्म्याच्या घराखाली ठेवलं. अरे कितीदा वाचतोस ते? आई, जायचं आहे सुबी आत्याकडं. बघू. फार लांब आहे ते विकू. उद्या नाही तुम्हाला करमलं, मंजी रडली बिडली म्हणजे लगेच कोण पोहोचून देईल? मग मला एकट्याने पाठव. मला करमणार नाही असं होणारच नाही. अरे ती मोठी माणसं विकू. तिथं सारं कसं शिस्तीत काम. हे आई, पण सुबी आत्या तर आपलीच आहे ना ग. आपली आहे रे. आईला नक्की काय म्हणायचं होतं ते विकूला कळलंच नाही. तू चल मग. वा, बाबांचं ऑफिस नाही का? आणि त्यांचा स्वयंपाक कोण करेल? बबलूचे बाबा तर राहतात एकटे. तो किती वेळा आई बरोबरच जातो. बघू. नेहमी बघूच. सगळे गावाला जातात, सगळ्यांना गाव असतं, आम्हालाच नाही. बबलू पण जाईल, मग मी खेळू कुणाशी? विकू रागाने म्हणाला. त्यानंतर तो मंजूकडे गेला. ती सातूचं पीठ चमच्यानं लाडवत लाडवत खात होती. याचा विकूला फार राग आला. म्हणजे असा आवाज करत खाऊ नको. खाईन. झापड लगावीन एक. आत्याकडं जर असा आवाज करत खाशील तर. मला नाहीच जायचं आत्याकडं. वा, अगं सुबी आत्याचं पत्र आलंय. येऊ दे. अरे येऊ दे काय, बोलावलंय तिनं आपल्याला आंबे खायला. मला आईची आठवण येते. तू जा खादाड कोंबडा. म्हणजे त्यानं रागानं हात उगारला. मंजी वाकुली दाखवून निघून गेली. विकूला आता सगळ्या गोष्टींचा रागच यायला लागला. आईची अंघोळ झाली होती. काल तारेवर वाळत घातला होता तोच गाऊन तिनं आज परत घातला होता. विकू एका तिरीमिरीत म्हणाला, हे आई, रोज रोज तेच तेच कपडे काय घालतेस ग तू? म्हणजे? सुबी आत्या बघ किती छान कपडे घालते. हो. आत्ता फक्त 10 वाजले. संध्याकाळपर्यंत नुसतं ऊनच. करमेल कसं ग मला? आत्याचं पत्र येईतो कसं करमत होतं विकू. आई मिश्किल हसली. विकूला ते अजिबात आवडलं नाही. सगळे गावाला गेलेत. तो पुन्हा म्हणाला. खेळायला मोठं अंगणही नाही. सगळे सायकली स्कूटर ठेवून देतात. आई, काय रे? मला सायकल तरी घेऊन दे आता. आत्ता? म्हणजे संध्याकाळी. तुझ्या संध्याकाळला अजून खूप वेळ आहे विकू.
आई कंटाळल्यासारखी तिथून निघूनच गेली. विकूला आता संपूर्ण दिवस खूप मोठा वाटला. रात्री विकू झोपला असं वाटून त्याची आई बाबांना म्हणाली, "अहो, आत्याकडे जायचा सारखा हट्टच धरला होता. अगदी घरातच होता. खेळायलाही नाही गेला आज विकू." अगं पण तू तरी का नाही म्हणतेस? तोच विचार करतीये. जाऊ द्यावं दोघांनाही. बबलूची आई जायचीये, बबलू आहे, त्याचे वडीलही आहेत. त्यांच्याबरोबर पाठवावं. चांगली सोबत आहे. दुसरीकडे राहायची सवयी होईल. विकूला आता झोप लागता लागत नव्हती. कॅलेंडरमधल्या चित्रासारखं सुबी आत्याचं घर त्यातल्या आंब्याच्या झाडासकट समोर येत होतं. सुबी आत्याचं गाव जवळ आल्याचं बबलूच्या बाबांनी सांगितलं तेव्हा विकूनं लगेच शहाण्यासारखी अवरासावर केली. अरे वेळ आहे विकू अजून. स्टेशनावर कुणी न्यायला येतील ना रे विकू? बबलूच्या आईनं विचारलं. आत्याच येईल एखाद वेळी, नाहीतर शची. पण कुणी नाहीही आलं तरी आईनं पत्ता लिहून दिलाय. चौधरी वकील म्हटलं की कुणीही सांगेल म्हणाली. विकूचा धीटपणा पाहून बबलूच्या आईला त्याचं कौतुक वाटलं. गाडी स्टेशनला लागली, पण प्लॅटफॉर्मवर सुबी आत्या, शची यांच्यापैकी कुणीही दिसलं नाही. आणि ते पाहून विकू जरा बावरला. अरे तू येणार ते कळवलं होतं ना? बबलूच्या बाबांनी विचारलं. हो, पत्र टाकलं, फोन पण केला होता आणि डब्याचा नंबरही कळवला. कुणी येणारच नाही असं होईलच कसं? विकू विश्वासानं म्हणाला. एकटा जाशील का रे? माहितीये का गावाची? बबलूच्या आईनं विचारलं. घरी एकटं कसं जायचं या धास्तीपेक्षाही स्टेशनवर कुणीच येऊ नये याचंच विकूला वाईट वाटलं. गाडी सुटतच होती तोवर एक जण लगबगीनं जवळ आला. मी वळसंकर. तुम्ही विक्रम आणि मंजू ना? हो हो, पण सुबी आत्या नाही आली? ते समदे लग्नाला गेलेत. शची पण? हा, 4 वाजेपर्यंत येतीलच. बाईसाहेबांनी मला पाठवलंय घ्यायला. मग तुम्ही आधीच का नाही आलात? गाडी येऊन किती वेळ झाला? मंजू म्हणाली. हे त्या वळसंकरला आवडलं नाही ते विकूला कळलं. मंजू. विकूनं तिला दाबलं. इथं तो तिचा नेहमीसारखा प्रतिस्पर्धी नव्हता. तो तिच्यापेक्षा मोठा असा तिचा भाऊ होता. विकूला वाटलं की आपल्याकडं शशीपैकी कुणी येणार असतं तर आई कधीच कुठं गेली नसती. आपण सगळेच स्टेशनवर आणायला गेलो असतो आणि बाबांनी तर सुट्टीच काढली असती. असं वाटत असतानाच त्याच्या लक्षात आलं की सुबी आत्या आपल्या घरी नेहमीच एकटी आलेली आहे. शची आणि इतर लोक कधीही आलेले त्याला आठवले नाहीत. का हे त्यानं आत्यालाच विचारायचं ठरवलं. ऑटोमधून स्टेशनकडून आत्याच्या घराकडे जाणारा रस्ता विकूला आपल्या ओळखीचा वाटेना. विकू मंजू बरोबर बंगल्यात शिरला. तारेच्या कंपाऊंड ऐवजी आता भिंतच होती. बोगनवेलीजवळचा झोपाळा निघून तिथं पोर्च उभं होतं. तिथून सरळ घरात जाता येत होतं. नोकरानं त्यांचं सामान एका वेगळ्या स्वतंत्र खोलीत ठेवलं. पलंग टाकलेला होता. स्वच्छ चादर, उशी, मच्छरदाणी, एक छोटं टेबल. तुमचं आंघोळीचं पाणी काढू का? नोकरानं विचारलं. हो. विकू आंघोळ करून आला. मोठं गुळगुळीत प्रशस्त न्हाणीघर, शॉवर, एक गरम पाण्याचा नळ, एक थंडचा. आंघोळ करताना विकूला खूप मजा आली. पाणी प्यायला तो माठाजवळ गेला तर वळसंकर स्वयंपाकघरातल्या स्टुलावर बसून शिरा खात होते. विकूला बघितल्यावर त्यांनी घाईघाईनं 2-3 घास घशात कोंबले. मग विकू घरभर फिरला. मंजूही इकडे तिकडे करत होती. शची, शरू, शशी तिघींचीही स्वतंत्र खोली. अभ्यासाचं टेबल, शचीचा चित्रांचा फलक, रंग, एक
छोटा टीव्ही शरूच्या खोलीत. खोलीत प्रत्येकीचा फोटो, पुस्तकांचं कपड्यांचं वेगळं कपाट. विकू बघत होता. आपल्या घरी तर सगळ्यांचं मिळून एकच कपाट आहे. शचीच्या खोलीला छान पडदे होते. खोलीच्या मागच्या बाजूला तो झोपाळा होता आणि ते आंब्याचं झाड होतं. आंबे हाताला यावेत असेच लागले होते. तो जवळ जायला लागला तर कुत्रा भुंकायला लागला. विकू घाबरून गेला. बाबू धावत आला. आंब्याच्या झाडाला कुत्रा बांधलेला आहे. का? आंब्याच्या झाडाला का? बाईसाहेबांना नाही आवडत कुत्रा. मग पण साहेबांसमोर बाईंचं काहीच चालत नाही. बोगनवेलीची सावली अंगणभर झाली होती. फुलं खाली पडली होती. नागपुरात अजून ऊन उतरायचं असेल. 2 वाजल्यापासून आपण आईला सतावतो ऊन केव्हा उतरेल म्हणून. इथे तर ते उतरलेलंच आहे. पण त्याला एकदम आईची, घराची आठवण आली. मला आईची आठवण येतेय. तुला? मंजूनं त्याचा हात धरून विचारलं. मलाही. तो म्हणणारच होता, पण इथं आपण मंजूपेक्षा पुष्कळ मोठे आहोत हे आठवून तो म्हणाला, हट, आठवण काय यायची? आता सुबी आत्या येईल, शशी येतील. आता म्हणजे केव्हा? मंजू रडवेली होऊन म्हणाली. तो आता आत्याची, फक्त तिच्या येण्याची वाट पाहू लागला. ती आल्याशिवाय आत्याचं घर कॅलेंडरच्या चित्रातल्या घरासारखं होणारच नव्हतं. 6 वाजता आत्याची गाडी आली. बाबूनं लगबगीनं फाटक उघडलं. पायऱ्यांवर बसलेले विकू, मंजू उठून उभे राहिले, पण समोर गेले नाहीत. आत्या घाईनं गाडीतून उतरली. विकूला, मंजूला तिनं जवळ घेतलं, अगदी आई जवळ घ्यायची तसंच. केव्हा आलात विक्रम तुम्ही? सकाळीच, तो जोरात म्हणाला. किती वेळ एकटं राहावं लागलं हे तिला कळावं म्हणून. शशी, शरू गाडीतून उतरल्या. हात हलवून हाय असं करून आतही गेल्या. जेवलात ना नीट? आत्यानं विचारलं. हो. रस होता ना? आंबे वाडीचे बरं आपल्या. अरे विक्रम ना तू. शची शरूचे बाबा म्हणाले. प्रवास कसा झाला? गाडी लेट बीट नव्हती ना? विकू काही बोलणार इतक्यात त्यांनी आत्याला हाक दिली. ते तिच्याशी काहीतरी बोलले. त्यांना आपलं उत्तर नकोच आहे हे विकूला कळलं. ए, तुमचा रिझल्ट लागला का? शचीनं विचारलं. हो. कितवा नंबर? नंबर पहिले 10च देतात, नंतरचे नाही. पण मार्क चांगले येतात. माझा 5वा नंबर आलाय, मंजी म्हणाली. विकूला आधी ते आवडलं नाही, पण नंतर बरं वाटलं. तिचा तरी नंबर 10च्या आत आहे. आत्या अंघोळ करून आली. साधी साडी नेसली होती तिनं. ती त्याला त्याच्या आईसारखीच वाटली. विकू, वळसंकर आले होते ना? हो. ते उशिरानं आले हे काही त्यानं सांगितलं नाही. एकदम त्याला झोपाळ्याची आठवण झाली. आत्या. काय रे? अगं, झोपाळा होता ना ग इथं? हो, पण तो शशीच्या बाबांना आवडत नव्हता तिथं, म्हणून मागे नेला. बसलास की नाही? आंब्याच्या झाडाला कुत्रा का ग बांधलाय? अरे, तो कुत्रा माझा नाही विक्रम, यांचा आहे. त्यांनी बांधला. विकूनं आत्याकडे पाहिलं. आईबाबांची एखादीच गोष्ट वेगळी असं त्याला कधी माहीतच नव्हतं. रात्री घरातच अंथरुणं टाकली आणि विकूला आश्चर्य वाटलं. पूर्वी तर उन्हाळ्यात सगळे गच्चीवर झोपायचे, गप्पा मारायचे, चांदण्या मोजत झोपी जायचे. पण आता प्रत्येकाची खोली वेगळी, स्वच्छ चादरी, उशा, मच्छरदाणी. पण वरती चांदण्या, आभाळ काही नव्हतं. आत्या. काय रे विकू? आजकाल गच्चीवर नाही झोपत? अरे, सगळेजण त्यांच्या त्यांच्या खोलीतच झोपतात. मीही मग खालीच झोपते. तुला झोप आली? नाही रे. चलतेस मग गच्चीवर?
म्हणजे नुसतंच थोडा वेळ. चल. जाता जाता शशी शरूच्या खोलीत आत्या डोकावली. चलता का गच्चीत असं त्यांना विचारावंसंही वाटलं नाही. मंजूही त्यांच्यात सामील झाली होती याचा विकोला राग आला. तो पुन्हा खोलीत गेला. मंजूला रागानं म्हणाला, मंजू, चल गच्चीवर. सारखा सारखा टीव्ही काय पाहतेस? मंजूला कशाला रे ओरडलास? आत्या म्हणाली. विकू बोलला नाही. इथं आल्यापासून आपण मंजूपेक्षा खूप मोठे झालेलो आहोत हे आत्याला नाही कळणार. आत्या, तुम्ही इथं कधीच झोपत नाही आता? नाही. गच्ची झाडलेली पण नाहीये. अरे जातच नाही गच्चीवर कोणी. बघ ना, दिवा फुटला ते आज कळतंय. आईला तर किती वाळत घालायचं असतं. ती वरांड्यातून येणाऱ्या उन्हात वाळवते आणि ते ऊनही जाळीमुळं पूर्ण मिळत नाही. तू मोठा हो विक्रम. मग तुझ्या आईसाठी मोठी गच्ची बांध. अशी गच्ची की जी संपूर्ण घराचा एक भाग म्हणूनच राहील. अशी एकटी नाही पडणार. म्हणजे काय ग आत्या? नाही, काही नाही. विकुला वरून झोपाळा दिसला. तो अगदी स्थिर होता. त्याच्याजवळ ते आंब्याचं झाड आणि तिथं बांधलेला तो कुत्रा. आत्या, पूर्वी झोपाळा समोर होता ना ग? हो, बोगनवेलीजवळ. तिची फुलं त्याच्यावर पडायची. पण तुला इतकं जुनं आठवतं विक्रम? सगळं आठवतं मला आत्या. हे पण अंबर म्हणजे काय ग? अंबर म्हणजे आकाश. का रे? आत्या, तुझी एक कविता बाबांजवळ होती. त्यांच्याकडून मी उतरवून घेतली भेंड्यांसाठी. च हे अक्षर नेहमी त्रास देतं आणि च आलं की ही कविता मी राखून ठेवतो. सुबी आत्याचे डोळे बदलले. पाहिलं तर ते त्याला गायीच्या डोळ्यांसारखेच वाटले. आत्याच्या त्या कवितेचा अर्थ त्याला कधीच लागला नाही. आईलाही नीट सांगता आला नव्हता. तो अर्थ त्याला आता थोडा समजला असं वाटलं. तो म्हणाला, चंद्र निळा, चांदणे निळेच मंद सांडले, अंबर हे निळे निळेच कठड्याशी वाकले. त्यानं पाहिला तो चंद्र काही निळा नव्हता, चांदणंही निळं निळं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विकूनं सुबी आत्याला विचारलं, आत्या, शरू शचीची सायकल आहे का ग? त्या आजकाल सायकली कुठं चालवतात? लुना आहेत त्यांच्या. पण तुला सायकल का हवी आहे? मला आमराईपर्यंत सायकलनं जायचं होतं. आमच्याकडं मैदानातच चालवतो आम्ही. आई रस्त्यानं जाऊ देत नाही ना, गर्दी असते. आमराईकडे एवढी गर्दी नसेल. अरे मग बाबू तुला सायकल भाड्यानं आणून देईल. तू जा त्याच्याबरोबर. विकूनं बाबूबरोबर जाऊन सायकल घेतली. आमराईचा रस्ता विचारला आणि तो सायकल पळवू लागला. साऱ्या तनामनात वारं भरल्यासारखं त्याला झालं. 25 मिनिटात आमराया लागल्या ओळीनं. तेवढ्यात वळसंकर दिसले. तुम्ही एकटेच? त्यांनी विचारलं. हो, सायकल घेऊन आलोय. तुम्ही केव्हा आलात? मी काल इथंच झोपलो. वळसंकरांनी त्याला आमराई दाखवली. तेवढ्यात त्याला आमराईत एक छोटं बैठं घर दिसलं. ते कुणाचं? आपलंच की. कोण राहतं इथं? नेहमी कोण नाही, पण रात्री कधी कधी साहेब येतात झोपायला. कालच आले होते, पण बाई नसत्यात बरोबर. दुसरी बाई असती. इकडं मंजूनं शचीच्या ड्रॉइंग बोर्डावर चित्र काढून ठेवली. खरं तर त्यांना चित्रही म्हणता येत नव्हतं. त्या नुसत्या रेघोट्याच होत्या. त्यात एका राक्षसाचं तोंड होतं, दात, डोळे, डोळ्याला चष्मा, सुटलेलं पोट आणि बाजूला लिहिलं होतं, हे शरू शशीचे बाबा. विकूला आत्याला चित्र दाखवलं तेव्हा दोघांनाही खूप हसायला आलं.
पण शचीने चित्र पाहिलं आणि तिच्या ड्रॉइंग बोर्डला हात लावला म्हणून थैमानच घातलं. विकूही पाहतच राहिला. शचीचा थैथयाट पाहून विकूनं एका तिरीमिरीत मंजूला गालावर 2 चांगल्या लगावल्या. मंजूला यापूर्वी त्यानं थप्पड लगावली नव्हती असं नाही, पण ते दोघातलं भांडण होतं. पण आज हा तर स्पष्ट रागच होता. तो मंजूवरचा, शचीवरचा की आपल्याच वरचा. रात्री तो गच्चीवर गेला. त्याच्या आधीच आत्या तिथं होती, कठड्यापाशी उभी. तो जवळ येऊन उभा राहिला तरी तिनं त्याच्याकडं पाहिलंही नाही. त्यानं तिच्या हातावर हात ठेवला तेव्हा ती त्याच्याकडं न पाहताच म्हणाली, केव्हा आलास? त्याला आत्याशी खूप बोलायचं होतं, विचारायचं होतं, पण त्याच्या तोंडून एकदम वेगळंच निघून गेलं. तू त्या अमराईतल्या घरात काकांबरोबर का नाही जात ग? आत्या स्तब्ध, एकदम लाकडासारखी. तुला हे कोण बोललं विक्रम? वळसंकर? आमराईत एकटा जात जाऊ नको. तिचे शब्द नीट उमटतही नव्हते. त्यानंतर 2 दिवस आमराईत जाऊन राहायचं ठरलं. स्वयंपाकाच्या बाई, बाबू, वळसंकर सगळे आमराईतच राहणार होते. आत्या निघताना ड्रेस घालून तयार झाली तेव्हा इतकी छान वेगळीच दिसत होती. आमराईत गेल्यावर तर वारा पिल्यासारखं झालं. इथं कुणाचं वेगवेगळं असं काही नव्हतं. सगळे एकत्रच हुंदडायला लागले. आत्याही त्यांच्यात होती. आज कुठलंच बंधन विकूला वाटलं नाही. दिवसभर हुंदडल्यावर रात्री जेवणानंतर आमराईत खाटा टाकल्या. आकाशात पुष्कळ चांदण्या होत्या. आत्यानं त्या ताऱ्यांबद्दल सांगितलं. म्हणाली, प्रत्येक ताऱ्याला त्याची स्वतःची एक गोष्ट असते. मग तिनं ताऱ्यांची गोष्ट सांगितली. सगळ्यांना गोष्ट खूपच आवडली. विकूला तर आत्या ग्रेट वाटली. मला तर गोष्टीतला राक्षस काकांसारखाच वाटला. मंजू हळूच म्हणाली. मला वळसंकरांसारखा. विकूही हळूच म्हणाला. सगळे हसले आणि रात्री उशिरा केव्हा तरी सगळे झोपी गेले. मंजू रात्री मध्येच ओरडत उठली. सारेच जागे झाले. आत्याच आधी जागी झाली. तिनं पाहिलं कुणीतरी पळून जात होतं. निरखून पाहिलं तर ते वळसंकर होते. मंजू नुसती थरथर कापत होती. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. तिनं कसं बसं सांगितलं की आत्ता कोणीतरी तिचा फ्रॉक. भासच असेल, शची म्हणाली. अगं नाही, खरंच. मंजू अजूनही थरथरत होती. नंतर कुणी झोपू शकलं नाही. सगळे पहाट होण्याचीच वाट पाहत राहिले. एक दिवस अजून राहायचं होतं तरी आत्यानं सगळी आवराआवर केली. बाईंनी चहा केला तेव्हा वळसंकर उगवले. तुम्ही कुठं गेला होतात? घरी. म्हणजे काल नंतर घरीच गेलो झोपायला. ही तर डास लई चावले ना. चुप, खोटं बोलू नका. जालच कसे तुम्ही? अहो शपथ सांगतो बाईसाहेब, मंजूबाई खोटच सांगतात. वा, घरी गेला होता ना तुम्ही? मग मंजू खोटं सांगते की खरं हे कसं कळलं? वळसंकरचा चेहरा काळा ठिक्कर पडला. तुम्हालाही मुलीबाळी आहेत वळसंकर. तुमच्या भरोशावर आम्ही घर सोडतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा. तुमचा पगार घरी पोचता होईल. सगळे आत्याकडे पाहत होते. विकूला तर सगळ्यांनी मिळून वळसंकरला पिटून काढावं असंच वाटत होतं. पण आत्याच्या अवतारापुढं तेही कमीच होतं. विकू मनातच भिवून गेला. सारे घरी आले. कुणीही अक्षर बोललं नाही. आत्या काकांच्या खोलीत गेली. तिनं त्यांना सगळं सांगितलं. ते आता वळसंकरांना रागवायला बोलवून आणतीलच असं सगळ्यांना वाटलं, पण त्यांनी काहीच म्हटलं नाही. उलट ते अतिशय थंडपणे म्हणाले, अरे एकतर भासच झाला असेल मंजूला, आणि
एवढा पराचा कावळा काय करतेस? अरे वळसंकर जुना विश्वासातला माणूस आहे आपला. तू त्यांना असं घालवून द्यायला नको होतं. हे पहा, वळसंकर राहतील. त्यांचा शब्दनशब्द बाहेर ऐकू आला. आत्या त्यांच्याकडे पाहतच राहिली. ती बाहेर आली तेव्हा तिचा तो राग केविलवाण्यासारखा थरथरू लागला. पण तिने डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही हे विकूला कळलं. रात्री विकू गच्चीवर गेला तेव्हा आत्या आधीच तिथं होती. त्यानं तिच्या हातावर हात ठेवला, पण ती शाळेतल्या दगडी चबुतऱ्यासारखी होऊन गेली होती. खाली कुत्रा गुरगुरत होता. झोपाळ्याच्या कड्या स्थिर होत्या. तो आत्याच्या हातावरचा हात काढून घेत होता. तोच आत्या म्हणाली, विक्रम, विद्याधरला पत्र लिहून टाक, घ्यायला या म्हणून. पण काय लिहिशील? हे सगळं नको लिहू. करमत नाही म्हणून लिही. लिहिशील ना? हो. उद्याच लिही. विकूची दुसऱ्याच्या घरी राहायला जाण्याची गंमत केव्हाच संपली होती. त्यापेक्षा स्वतःचं घरच आता नवं चांगलं वाटत होतं. जसं दुरून आत्याचं वाटत होतं ना, तसंच. विकूला घराची, आईबाबांची, तिथल्या उन्हाची सगळीच आठवण एकदम आली. एकात एक गुंतलेलं बरंच काही अस्पष्ट असं समोर आलं. पत्र उद्या लिहायचं होतं तरी आताच सगळं मनात यायला लागलं. शाळेत वडिलांस पत्र, आईस पत्र लिहितो त्यापेक्षा हे पत्र वेगळं होतं. मनातल्या मनात विकू पत्र लिहू लागला. तुम्ही आम्हाला घ्यायला लवकर या, कारण मला, मंजूला तुमची, आईची, तिकडची खूप आठवण येते. मंजू तर आठवणीने रडतीये. मी तिला समजावतो, तिच्याकडे लक्षही देतो. तिच्यापेक्षा मी पुष्कळ मोठा झालोय. पण तुम्ही आम्हाला घ्यायला लवकर या. आम्हाला इथं मुळीच करमत नाही. तिथं अजून ऊन असेल, बबलू गावावरून आला नसेल, पण आम्ही करमून घेऊ, कारण की तुमची आठवण येते. जमलं तर इथून आत्यालाही घेऊन जाऊ, कारण की तिलाही तुमची आठवण येते. झोपाळा पूर्वी होता तसा समोर नाहीये. आम्ही आमराईत राहायला गेलो, खूप मजा केली, झाडांवरचे आंबे तोडले, आत्यानं नकला केल्या. पण मग ती मजाच संपली, कारण की वळसंकर. पण ही ओळ त्यानं मनातल्या मनात खोडली. तुम्ही आम्हाला घ्यायला लवकर या, कारण आत्याचं घर आता कॅलेंडरच्या चित्रासारखं नाही. आता त्यात काहीच मजा नाही, म्हणून आम्हाला करमत नाही. तुम्ही लगेच घ्यायला या. पाऊस पडेपर्यंत थांबू नका. आम्हाला ऊनही चालतं. अजून कितीतरी पत्रात लिहायचं होतं, पण ते त्याला लिहिता येईना. मनातल्या मनात त्यानं किती ओळी खोडल्या आणि लिहिल्या. शेवटी मनातच जीभ लावून ते पत्र चिकटवलं सुद्धा, आणि आत्याच समोर दिसली, कठड्याला टेकून उभी. बिचारी, आपण तर मजा नसलेल्या या घरातून जाऊच, पण आत्या, तिला तर इथंच राहावं लागेल. मग विकून ते पत्र कॅन्सल केलं. मनात लिहिलेल्या सगळ्या ओळी एक एक करून खोडून टाकल्या. साध्या पोस्टकार्डावर पत्र लिहायचं ठरवलं, तेही 2च ओळीत. आम्हाला इथं मुळीच करमत नाही, कारण की तुमची, आईची आठवण येते. पत्र मिळालं की तुम्ही लवकर या. मी, मंजू आणि आत्या तुमची वाट पाहतोय.